हो, सध्या या ठिकाणी मात्र पॉपकॉर्नचा आनंद घेताना दिसत आहेत. शौर्य, आर्य, क्या बात आहे. हे सुद्धा अभिषेक भैयांचे चिरंजीव आणि अभिषेक भैया म्हणजे आपल्या स्पर्धेचे आणखी एक मार्गदर्शक आणि बक्षीसदाते सुद्धा. चला सामन्याला सुरुवात करूया. पंच पीके. ए बा, अब तक जो नहीं चुके उनका नाम है पीके. सोलापूर डिस्ट्रिक्ट अंपायरिंग डिपार्टमेंटचे हे मिस्टर ग्रँड पा. आणि पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार विकास विसई. राहुल गोगडे यांच्याकरता पहिला चेंडू. हो, डाऊन द लेग साइड, डाऊन द लेग साइड. वाईट सिग्नल येणार आहे पहिल्या चेंडूवर. या ठिकाणी अवांतर धावेनं खातं खोललंय. चेंडू अद्याप या स्पर्धेत या सामन्याचा एकही झाला नाही असं म्हणावं लागेल. पहिला डाव टॉस जिंकून मात्र या ठिकाणी सायराम 11 शिरूर संघानं पहिल्यांदा फलंदाजी निवडलेली आहे. एरवी आपण टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, पण पाहिलंय. नो बॉल. पहिल्या चेंडूवरती अवांतरमध्ये जे काय आहे त्यापैकी बरंच काय फेकलाय. चेंडू फेकलाय. थ्रो बॉल. 2 धावा फेकला म्हणून फेकल्याचा नो आहे म्हणून 1-3 आणि पळून काय आली? एक आधी पळून आली, एक आली. एकाच्या 2 फेकला म्हणून नो बॉल 1-3 आणि पळून 1 घेतले. टोटल 4. चौकार या ठिकाणी ऍड करावा लागेल आणि तर गोलंदाजाला या ठिकाणी थांबावं लागेल. पहिल्या चेंडूवर फेकताना आढळले राजेवाडीचे विकास पिसे. चेंडू फेकताना या ठिकाणी आढळल्यास तुम्हाला निश्चित दंडाला सामोरं जावं लागतंय. आणि आमचे मिस्टर प्रवीण कुलकर्णी म्हटल्यानंतर पहा फेकी गोलंदाजाचे कर्दन काळ आहेत. यांनी बघा सांगोला गाजवलाय, यांनी बघितलं तर विटा गाजवलाय, यांनी बघा सोलापूर तर नेहमीच, बंगलोर वगैरे त्या कर्नाटक भागामध्ये नेहमीच, आपल्या करकममध्ये सुद्धा मोडणी, इकडे अरण, जाधववाडी वगैरे वगैरे बरंचसं. तसं पंढरपूरमध्ये सुद्धा यांना आम्ही जबरदस्त पंचगिरी करताना पाहिले. फ्री हिट. ओहो, शॉट चांगला या ठिकाणी मारायचा प्रयत्न पण नीटचा बॅटवर चेंडू आला नाही. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि संजय सुळे यांनी टाकलेला चेंडू. याच दरम्यान माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरस प्रीमियर लीग होत असतं अकलूजच्या विजय क्रीडा संकुलावरती. आणि तिथं जे संघ असतात त्या संघाची फ्रँचायझी असते आणि त्या टुर्नामेंटची एक फ्रँचायझी आणि एक चांगले खेळाडू मिस्टर सोमनाथ भाईसाहेब मॅन फ्रॉम पिलीव सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आपला KCC करकमचा खेळ बघतायत. ऑनलाईनला खेळ बघतायत यूट्यूबच्या माध्यमातून. सोमनाथ भाईस यांचं ऑनलाईनच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हो हो, हेलिकॉप्टर लॉंग ऑन. काय कॅच पकडलाय? यस, जबरदस्त कॅच. लाला ओ लाला ओ लाला, लाला गोरे इस टीम में कमाल के छोरे. जबरदस्त या ठिकाणी कॅच पकडलाय. एक आयकॉन असलेला हा खेळाडू आहे. लो कॅच. आणि राहुल गोगडे बाद होणारे पहिले खेळाडू. 2 चेंडूर 1 धाव काढून बाद आहेत. 6 गडी बाद. आणि नवीन बॅट्समन मैदानात विजय जाधव. दरम्यान आपल्या सामना समितीमध्ये सुद्धा विजय जाधव साहेब आहेत. प्रेक्षकांचा सहभाग आज आणखी वाढलेला आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांचं मनापासून स्वागत. आमचे कॅमेरामन जसा वेळ मिळेल तसं या प्रेक्षकांना सुद्धा स्क्रीनवरती आणायचा प्रयत्न करतायत. युवराज सिंग
त्या युवराज सिंगनी 6 बॉलला 6 छक्के मारलेले पहिले, परंतु हे युवराज सिंग एकही चेंडू कॅमेऱ्यातून निसटू देत नाही. 6च्या 6 चेंडू थेट आणि लाईव्ह स्क्रीनवर. 6च्या 6 बॉल दरम्यान. आता पुढे जाऊया. 6-1 गडी बाद. विजय जाधव यांच्याकरता चेंडू. चांगला चेंडू, खोलर टप्पा, यॉर्किंग लेंथ होता. हलकेसनं या ठिकाणी ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी निश्चितच फील्ड केला होता लालानं. दरम्यान राजेवाडी. लहान बाळांनी पलीकडच्या बाजूला शाळेच्या इमारतीकडं पालकांना विनंती आहे, असं सोडू नका आतमध्ये. कोणतरी खेळाडू थडकेल, लागल. हा बाळांनो चला लवकर. आणि गॅलरीत बसलेले सुद्धा लहान मुलांनी लक्ष द्या. स्टेजमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी सुद्धा लक्ष द्या. लहान प्रेक्षक. चेंडू येईल, नाकावर बसेल, तोंडावर लागेल, कपाळावर बसेल, त्यामुळे लक्ष द्या चेंडूकडे. ओ नो बॉल. आणि या ठिकाणी काय झालंय तर 4 धावा. बाउंड्री. नो बॉल बिमार. आणि नो बॉल थोडंसं या ठिकाणी सतावतोय टीम लाला गोरीची टीम राजेवाडी सद्गुरू 11. आटपाडी तालुक्यातून ही टीम आहे. शॉट मिड विकेटच्या दिशेला. लाला पुन्हा चेंडू खाली आला, परंतु हा फ्री हिट. आणि फ्री हिट मात्र तुम्हाला असा विकेट मिळणार नाही. हो मला वाटतं विसरले होते. फ्री हिट होता ते विसरले होते. होतं असं कधी कधी. 13-1 गडी बाद. संजय सुळे. एसटी रक्षक थोडंसं विसरले होते. होतं असं कधी कधी. माणसाचं माणूस आहे आणि हे मनुष्य असल्याचं प्रमाण आहे. नितीन मोरे साहेब. निमगाव एक्सप्रेस, मोडणीम एक्सप्रेस. आता हे निमगाव आणि मोडणीममध्ये माझं हमेशा कन्फ्युजन आहे. मोडणीम एक्सप्रेस म्हणून नितीन मोरेंना आम्ही अनेक वर्ष पाहिले क्रिकेटच्या मैदानात. आडा बल्ला बिल्कुल चला. हवाई फायर और फिर एक बार लाला. क्या बात है. जिथं जिथं झेल आहे तिथं लाला आहे. क्या बात है लाला. यस कमालीचा लाला आहे. म्हणूनच लाला हा आयकॉन आहे. तेरा 2 गडी बाद. तसे एकूण पकडले 3 कॅच आणि त्यातील लीगल आहे 2 कॅच. एक फ्री हिट वरचा कॅच होता. नवीन बॅट्समन मैदानामध्ये या ठिकाणी विशाल अलभर. संदीप गायकवाडची साथ द्यायला येत आहेत पहा. 13-2 गडी बाद असं समीकरण आहे. संजय सुळे. आता प्रथमेश सुळे नावाचा सुद्धा सुळेवाडी भागातला एक मोठा खेळाडू आहे, पण इथे संजय सुळे 11-2 गडी बाद. 11 धावांवरती 2 गडी बाद केलेले या ठिकाणी संजय सुळेंनी. तेरा 2 गड्यांच्या मोबदल्यात शिरूर टीम. आता दोन्ही टीमकडे जर बघितलं तर मला वाटतं दोन्ही टीमची ताकद विशेष काही मोठी नाही आहे. दोघांची ताकद समान आहे. त्यातल्या त्यात आपण बघितलं तर राजेवाडी टीम एक नवख्या खेळाडूंनी भरलेली टीम आहे. लाला आणि 1-2 खेळाडू सोडले तर बाकीचे सगळे 17, 18, 19, 20 अशा वयोगटातील हे सगळे खेळाडू आहेत. आणि शिरूरची गोष्ट यापेक्षा फार वेगळी नसेल, किंचित वेगळी असेल, फार वेगळी नसेल. लालाचा चेंडू असेल या षटकामध्ये. लाला गोलंदाजी करणार आहे. डाव्या हाताचा गोलंदाज. लालाची गोलंदाजी बघायला बरेच जण उत्सुक असतील जे लालाला जाणतायत ते. संदीप गायकवाडला लाला गोलंदाजी करणार आहे. संदीप डावखुर आहे, लेफ्ट हँड बॅट्समन. क्या बात है. इन कटर बाहेरून आत. इन स्विंग.
कमालीचा खेळ नेहमीच असतो. लालाचा पहिला चेंडू लालाचा डॉट बॉल राहिलाय. विशाल नॉन स्ट्रायकिंग एंडवर मात्र लाला पुढचा चेंडू घेऊन समोर आहे. संदीप सँडी लो फुल टॉस ड्राइव्ह केला लॉंग ऑफ एरियात. कमालीचा चिवट संघ आहे तसं पाहिलं तर हा चिवट असा हा संघ आहे आणि तो नेहमीच कामगिरी चांगली करायचा प्रयत्न करतो. क्या बात है, क्या बात है. फटका मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये वन बाउन्स बाउंड्री पार. केसीसी चषक चौकार संदीप गायकवाड. लुक एट दिस. थोडासा दूर आणि आत घेतलेला पण चेंडू मगापेक्षा पुढे थोडासा टाकलेला. मगाचा चेंडू किंचितसा पाठीमाग हा थोडासा पुढं व्हेरिएशन करायचा प्रयत्न. स्वीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये विशेष काही त्या ठिकाणी लाभ होणार नाही. एक मात्र निश्चित धाव अवेलेबल असेल. 20 गडी बाद. लाला गोरे पहिल्या 4 चेंडू 7 धावा खर्च केल्या. विशाल अलबार सध्या स्ट्राईक वर आहेत. खातं खोलायचं आपलं न्यू मॅन आहेत. डाऊन द लेग या ठिकाणी पाहूया. वाईट करार वाईट सिग्नल पंचांचा मैदानातून आलाय. 21 हा चेंडू लालाला परत टाकावा लागेल. लाला नो चेंज नो साइड चेंज असा जातोय. लेफ्ट हँड आणि राईट हँड साठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग. पुन्हा एकदा डाऊन द लेग टाकायचा प्रयत्न. लेग कटर टाकायचा प्रयत्न आणि या चेंडूवर जबरदस्त असा हा फ्लिक स्क्वेअर लेग क्षेत्रात मारलाय. तुफानी प्रहार मारलाय आणि हा विशाल अलभारनं मारलाय. चेंडूला ओळखलं, चेंडूची पहचान झाली आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या वर आणि षटकार. पहा शपालोन अफलातून या चेंडूवर हे रामबाण औषध आहे. ते औषध या ठिकाणी काढले. जबरदस्त ट्रीटमेंट. डाऊन द लेग गेल्यानंतर कोणीच बॅट्समन त्या गोलंदाजाला सोडत नाही. आपण पाहतो शेवट चेंडू या षटकाचा 27 गडी बाद. पॉवर प्ले संपेल या षटकाच्या नंतर. केसीसी चषक 2024. स्वीप करायचा या ठिकाणी प्रयत्न होता. मिस फिल्डिंग. डीप स्क्वेअर लेगला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने चाललाय. मागे खेळाडू अडवला गेलाय. सुंदर फिल्डिंग. षटकाची समाप्ती मात्र या ठिकाणी दुसऱ्या 2 षटकानंतर 29 स्कोर आहे आणि तो शिरूर संघाचा. शिरूर संघानं माननीय गणेश आरणकर साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. माननीय गणेश आरणकर साहेबांचे इथे सहर्ष स्वागत. वेलकम. एकोणतीस 2 गड्याच्या मोबदल्यात सध्या धावा. विशाल आणि संदीप. चांगल्या दर्जाची या ठिकाणी मात्र निश्चितच बॅटिंग आहे. या दोघांची पार्टनरशिप फुलायला लागलेली आहे, बहरायला लागलेली आता. रुद्र
रुद्राच्या समोर मात्र या ठिकाणी संदीप. प्रेक्षकांनी आज मात्र निश्चित गर्दी जाम केलेली आहे. सर्व गर्दीचं पुन्हा स्वागत. ओ ये कहा जा रहे जनाब, ये अपना पता भूल गए, पता भूल गए. ओ इकडे ओव्हरथ्रो पण झालाय. दुष्काळात 13वा महिना, हे मात्र निश्चितच आता सण होईना. चेंडू फेकलाय, चेंडू फेकलाय, नो बॉल. गोलंदाज बदलावा लागेल. राजेवाडी संघाला या ठिकाणी फेकीच्या समस्येनं त्रासवलंय. दरम्यान एक टीम पहा, या ठिकाणी आपण बघितलं तर 200 किलोमीटरच्या आसपास आलेले शिरूर. दुसरी टीम 100+ किलोमीटरच्या अंतरावरून आली आहे. बदली गोलंदाज कोण आले रुद्राच्या जागी? राजवाडीकर, जरा गोलंदाजाचं नाव सांगा बदललेल्या, फ्री हिट घेऊन येणाऱ्या. डाऊन द लेग फ्री चेंडू निश्चित या ठिकाणी अजून एकदा टाकावा लागेल, कारण हा चेंडू वाईड आहे. वाढती धावसंख्या 33, 2 गडे 34, 2 गड्याच्या मोबदल्यात. आणि दरम्यान पुढे जाऊया, फ्री हिट पाहूया. फ्री हिट राहणार का सुपर हिट? चला राजेवाडीकर जरा फास्ट घ्या. लाला, आपल्याला 5 षटकासाठी 25 मिनिटाचा वेळ आहे. 4 अजून एकदा नो बॉल. फ्री हिट कॅश केलाय आणि फ्री हिटचा चेंडू सुद्धा नो बॉल. चेंडू फेकलाय. माय गॉड, तिसरा गोलंदाज चेंडू फेकताना आढळले. आता पीकेचं सांगोल्यात सुद्धा रेकॉर्ड होतं. काही मान्यताप्राप्त संघांमध्ये सुद्धा फेकी गोलंदाज यांनी शोधून काढले. फेकी गोलंदाज जवळजवळ 45 फेकी गोलंदाज त्या ठिकाणी या पंचांनी स्पर्धेतून बाद केले होते. फेकी गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून यांची ओळख आहे. आणि तीच गोष्ट आहे आमच्या सौरभ हावरे सरांची सुद्धा. यांनी अतिशय कमी वयात विटा गाजवलं होतं. मागील 2-3 वर्ष विट्यामध्ये यांनी घालवली आणि विट्यामध्ये फार मोठे फेवरेट असे पंच म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सुद्धा फेकी जवळजवळ विटा भागातून, खानापूर तालुक्यातून हद्दपार केलेली आहे. तर राजेवाडीचे अजून एक गोलंदाज फेकताना आढळले. 3 गोलंदाज फेकीमध्ये अडकलेले दिसले, फेकीमध्ये या ठिकाणी पकडले गेलेले दिसले. चला पुढील गोलंदाज कोण असेल? बापू असतील. बापू, तुमचं नाव काय याच्यात दिलंय? वासुदेव. महाकू दिलंय आमच्याकडे. अच्छा, महाकू. चला ठीक आहे, महाकूदेव. चला तर आपल्या स्पर्धेमध्ये असं दुसरं षटक ठरतंय जे मात्र या ठिकाणी इन कटर आणि वाईड चाललाय. चांगला चेंडू टाकलाय तसा. वाईड निश्चित धावसंख्या वाढेल. दरम्यान चौथा गोलंदाज आहे हे षटक पूर्ण करतोय. फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे. आपल्या स्पर्धेत ज्याच्या आधी पहिल्या दिवशी 3 गोलंदाजांनी मिळून एक षटक टाकलं होतं. आता 4 गोलंदाज आले. रेकॉर्ड मोडले 3 गोलंदाजाचं.
इन स्विंग आणि पुढे टाकलेला हा हेलिकॉप्टर उडालय भर, मारा है सिक्सर. कडक कडकडीत प्रहार आणि केसीसी चषक षटकार. हा षटकार विशाल अल्भारच्या बॅट मधून आलाय. विशाल अल्भार म्हणूया. 5 चेंडूमध्ये 20 धावा विशालच्या खात्यात आहेत. माकू माननीय सचिन दुधाळ साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत करूया. माननीय सचिन दुधाळ साहेब, वेलकम. ऑनलाईनच्या माध्यमातून जे क्रिकेट चाहते या ठिकाणी आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आपला समालोचक राज वाघमारे सर प्रेमपूर्वक मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आमचे नितीन मोरे साहेब हो अपेल आणि या ठिकाणी मात्र वाईड सिग्नल दिलाय. वाईड मला वाटतं तिसऱ्या पंचाकडं या ठिकाणी गोलंदाजी साईड चाललेली आहे आणि ती या ठिकाणी मला वाटतं क्वाट बिहाइंड साठी फिल्डिंग साईड कशासाठी रिव्ह्यू आहे. बॅटकट साठी रिव्ह्यू नसेल आहे. स्नेक साठी बॅटकट साठी रिव्ह्यू नसेल. नाहीये रिव्ह्यू नाही आहे. वाईड राहील. वाईड न वाढती धावसंख्या असेल 51. 2 गडी बाद विशाल अल्भार. विशाल अल्भार सध्या मात्र स्ट्रायकिंग एंडवर 20 धावांवरती नाबाद. बघता बघता चांगल्या धावसंख्येच्या दिशेनं टीम शिरूर चाललेली आहे. तिसरं षटक टाकताना मात्र या ठिकाणी गोलंदाज हे षटक लांब लचक ठरलंय. लांब मारलाय, दूर मारायचा प्रयत्न आहे पण षटकार मात्र या ठिकाणी ओहो बाउंड्रीच्या बाहेर जाताना लालानं कॅच पकडलाय पण बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. लाला कॅच सोडताना अजिबात दिसला नाही. काही का असेना कॅच पकडलाय. हा बाउंड्रीच्या बाहेर जाऊन कॅच पकडलाय. आपण रिप्ले बघू शकताय. पा लुक ॲट दिस. हेलिकॉप्टर तुफानी हेलिकॉप्टर होतं विशाल यांचं आणि तुंग लॉंगॉनला उंच दूर. आहा हा हा पाय मात्र बाउंड्रीच्या बाहेर गेला. दरम्यान मिड विकेटला हा चेंडू सीमा पार. पहली इसके पहले मारा षटकार. आता मात्र निश्चितच 4. प्रकाश सुरोसे साहेब प्रगतशील बागायतदार आपण स्टेजकडे यावं आणि आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. केसीसी ग्रुप ऑफ करकंब. धावात वाढ 61. 2 गडी बाद 2.5 षटक या ठिकाणी झाली. 2.5 बाकी. परत एक चांगला फटका आहे मात्र या ठिकाणी स्वीप. ओहो हा स्वीप अडवला गेलाय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. थोडासा फंबल होता पण तरीही या ठिकाणी कमबॅक चांगले केलंय. दरम्यान 62. 2 गडी बाद विशाल आणि संदीपची जोडी. दोघांच्या मध्ये या ठिकाणी पार्टनरशिप चांगली झालेली आहे. फटका जबरदस्त. आता या फटक्याचं कौतुक इकडे प्रेक्षकांनी केलंय आणि लहान मुलांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या या फटक्यासाठी. हो हो चला तर फटका मात्र या ठिकाणी मारायचं होतं. कुठं गेला कुठं पण धाव नक्की मिळाली होती. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू सीमा पार होईल आणि चौकार. बाउंड्री पार आर पार. केसीसी चषक 4. धाव संख्या 67. 2 गडी बाद. तीन षटकाचा खेळ संपलाय. स्पीड घ्या थोडस.
थोडस लवकर पटापट आणि फास्ट खेळा. नितीन मोरे, मोडीम एक्सप्रेस, नात्यापा मोहिते साहेब, संजय धोत्रे साहेब या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला हॅलो हाय करताना दिसत आहेत. मोडीम एक्सप्रेस सोलापूर पोलीस म्हणून काम पाहतात सध्या नितीन साहेब. आणि पलीकडे आपले मिस्टर कमलाकर. चला जाऊया मैदानात जाऊया. लाला ओ लाला ओ लाला, पुन्हा एकदा लाला आला. दरम्यान लालानं पहिल्या षटकामध्ये काहीशा 16 धावा खर्च केल्या होत्या. विकेट काही नव्हती. बघूया या ठिकाणी विकेट मिळेल काय लालाला. खरं तर लालानं या ठिकाणी लाडाचं कौतुक ह्यासाठी पण करायला पाहिजे की अतिशय नवशिकी पोरं नवीन खेळाडूंना घेऊन लाला या ठिकाणी आपल्या स्पर्धेत आलेला आहे. दरम्यान या ठिकाणी 2 धावा मिळतील. चांगल्या दर्जाची फिल्डिंग, थ्रो ही तसा थोडासा या ठिकाणी ॲक्युरेटच म्हणावा लागणार होता. आता पुढे टाकला होता थोडासा थ्रो. धावा मात्र या ठिकाणी 69, 2 गडी बाद. ओ हो, चांगला चेंडू आहे. क्या बात है, क्लासिक डिलिव्हरी दॅट इज. फलंदाजाच्या दिशेने जाणारा चेंडू, थोडासा आत जाणारा चेंडू, इनकट. एकोणसत्तर, 2 गडी बाद. षटक क्रमांक 4. पुढचा चेंडू. ओ बॅटच्या आतल्या मात्र टोच्या कोपऱ्याला लागलाय चेंडू आणि तिथे निश्चितच चौकार गेलाय. गॅप मधून गेला हा चेंडू. फटका चांगला, फटका सुरेख तसा. मिसटाइम जरी होता तरी या ठिकाणी 4 धावा देऊन जाणारा चेंडू होता. फटका होता म्हणूया. पहा, दोघात तिसरा या ठिकाणी बसला घसरा. चौकार. 73, 2 गडी बाद. 3.5 षटकाचा खेळ इथं संपलाय. अजून 1.5 षटकाचा खेळ बाकी आहे. म्हणजे 9 चेंडू अजून शिल्लक आहे. लाला गोरे फिल्डिंग मध्ये हलकासा बदल करतोय. डावखुरा फलंदाज सध्या स्ट्राईकवर संदीप गायकवाड, सँडी गायकवाड. काल सुशांत गायकवाडनं मात्र कहर केला होता. आज संदीप काय करणार पाहूया. तर या सीझनला मिस्टर अमर गायकवाड सध्या बेफाम फॉर्म मध्ये. विशाल करता चेंडू घेऊन येतील लाला. ऑन साइडला 3 खेळाडू बाउंड्री लाईन वरती. ऑफ साइडला 2. लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर. हो, डीप स्क्वेअर लेग चाव वार. क्या बात है. थोडासा चेंडू आपटलेला, थोडासा चेंडू या ठिकाणी थांबून आलेला, त्याला मात्र ओळखला आणि त्याला निश्चितच डिस्पॅच केला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इन टू द स्टँड अँड डिलिव्हर. ये भी सिक्सर. ओ हो, कमालीची बॅटिंग चाललेली आहे दोन्ही यांना. 13 चेंडू 21. सँडी आहे आणि विशाल 10 चेंडू 41. आत्तापर्यंतचा विशालचा आणि निश्चितच आजच्या दिवसाच्या निश्चित या हाफचा सर्वाधिक वैयक्तिक स्कोर असणार आहे हा. रामभाऊ जोशी हायस्कूलचं हे मैदान आणि निश्चितच रामभाऊ जोशी हायस्कूलचे कर्तव्यदक्ष, विद्यार्थी प्रिय असे मुख्याध्यापक माननीय कदम सर आणि त्यांचा सर्व स्टाफ, त्यांचा सर्व मॅनेजमेंट टीम यांनी पुन्हा सपोर्ट आपल्या स्पर्धेसाठी या ठिकाणी न चुकता. दरम्यान षटकाची समाप्ती. षटक संपलंय 4. 80, 2 गडी बाद. आणि आता शेवटच्या षटकाचा खेळ इथं शिल्लक आहे. दोघांच्या मध्ये पार्टनरशिप जर पाहिली आपण तर 63 धावाची पार्टनरशिप. संदीप गायकवाड, विशाल अलभार. क्या बात है. अप्रतिम कामगिरी दोघांची. दत्तूराम नवीन गोलंदाज आणि 5व्या षटका करता
सर्व आपल्या क्रिकेट चाहत्यांचं, ऑनलाईनच्या क्रिकेट चाहत्यांचं स्वागत करूया. ऑनलाईन क्रिकेट चाहते खेळाचा आनंद लुटतायत, त्यासोबत या ठिकाणी चर्चासत्रामध्ये भाग घेतलाय. काही या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी काही कमेंट्सही नोंदवलेल्या आहे. स्पर्धेचं कौतुक केलंय. दरम्यान वाईड कॉल आणि पळतायत दोघं धाव पूर्ण करायला. वाईड निश्चित धाव संख्या वाढेल 81. षटक मात्र हे जसंच्या तसं निश्चितच नसणार आहे. काही चेंडू या ठिकाणी टाकलेले आहे. ह्या वाईडला मात्र परत घेऊन यायचं आहे गोलंदाजाला. ओ दरम्यान डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका. उतुंग उंच गगनचुंबी. परत एकदा रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका. क्या बात है. 6 धावा. विशाल अलवार पुन्हा एक बार मारतोय षटकार. 88 2 गडी बाद. मला वाटतं या चेंडूपूर्वी षटक जसंच्या तसं होतं. एक चेंडू झालाय ना, 8 धावा खर्च केल्या, अशी काहीशी परिस्थिती आहे. आणि या ठिकाणी गोलंदाज दत्तराम. प्रेक्षकांना चेंडू सापडल्या मैदानात आपण द्यावा अशी विनंती असेल. प्रेक्षक सर्व क्रिकेट चाहते. लवली लवली डिलिव्हरी. कमबॅक चांगला आहे. एक तेरी ये बार मेरी. हम भी कुछ कम नाही. आणि कॉन्फिडन्स लागतो अशी वापसी करायला. अन्यथा काही गोलंदाजांना पहा, आपण एक चेंडूवर मोठा फटका बसला की लाईन लेन बिघडते. हो हा चेंडू स्विंग होता आणि धीम्या गतीचा होता. मला वाटतं शफल झाली, त्यामध्ये बॅलन्स बिघडून बसले. बॉडी बॅलन्स राहिला नाही. 47 धावावरती नाबाद विशाल. लुक ॲट दिस. ओहो हा लो फुल टॉस काहीसा जमिनीवर उतरत होता आकाशातून, असा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा मागचाच प्रयत्न आहे, पण झेल सुटलाय आणि झेल सुटला ते सुटला, चौकारी गेलाय. अर्धशतक मात्र विशाल अलवार यांचं पूर्ण झालंय. जरा बॅट वर करा प्लीज. क्या बात है, क्या बात है. टाळ्या वाजूया जरा या ठिकाणी विशालच्या अर्धशतकासाठी. 15 चेंडूवर 51. अभिनंदन. आपल्या स्पर्धेचे मला वाटतं 3रं-4थं अर्धशतक असावं. 92 2 गडी बाद. डॉक्टर दत्तराम पुढील चेंडू घेऊन. मला वाटतं डॉक्टर दत्तराम यांना मी कदाचित नेवऱ्यामध्ये पाहिले असेल एका छोट्या टुर्नामेंटमध्ये. नेवरे नांदुरे. यस, डॉक्टर दत्तराम छोटी टुर्नामेंट खेळायला तिथं आले होते बहुधा. आणि आता पुढे जाऊया. हो हवे चेंडू शॉट स्क्वेअर लेगला आणि तिकडे पंचाच्या उजव्या बाजूला चेंडूने टप्पा खाल्लाय, पण खेळाडूच्या हातात लवकर काय येत नव्हता. धाव संख्या 2 घरानं 94. 2 गडी बाद. विशाल 16 चेंडू 53. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. पाहूया 3 अंकी धाव संख्या इथं नोंदवली जाईल का. 3 डिजिट मार्क. स्पर्धेचा मात्र काल आपण बघितलं होतं 95 धावा नोंदवल्या होत्या आणि विठ्ठल सरांच्या टीमच्या विरुद्ध नोंदवल्या होत्या. इथं काय झालंय तर 2 धावा आलेल्या आतापर्यंत. मला वाटतंय एकच आली का. दुसऱ्या धावेचा नाद होईल काय बघूया. ओहो दुसरी धाव. तिसऱ्या पण धावेचा नाद. आता मी म्हटलं ना एका चेंडूवर किती धावा निघू शकतात. एका चेंडूवर किती धावा निघू शकतात हे उदाहरणाने समोर बघा. आता स्टंप उचलली. आता लक्षात आलं क्रिकेटचा खेळ म्हणजे चिरया. 3 धावा आल्या. 94 आणि 3 97 झालाय. हा आपल्या स्पर्धेचा आतापर्यंतचा कोणत्याही संघाकडून नोंदवला गेलेला हायेस्ट टोटल आहे, हायेस्ट स्कोर आहे. काल 4 षटकात मला वाटतं 95 नोंदवला होता.
काल सुशांत गायकवाड आणि त्याच्या टीमनं 98 धावाचं लक्ष असेल तर आमचे सचिन माळी सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. दरम्यान आपल्या करकम नगरीचे लाडके सरपंच माननीय श्रोत आदिनाथ मालक देशमुख साहेब, सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ, त्यांचं आपण इथं स्वागत अगदी प्रेमपूर्वक करूया. दरम्यान जाऊया या ठिकाणी मात्र दुसऱ्या डावाच्याकडे, परंतु तत्पूर्वी जे आहे ते आपल्याला पुढील सामन्याचा टॉस करता येणार नाही. पुढील सामन्याचा जो आहे टॉस करता येणार नाही, कारण दुसरी टीम कोणती आहे ते आपल्याला माहीत नाहीये. म्हणजे पहिला सामना पराभूत टीम विरुद्ध दुसरा सामना पराभूत टीम असा सामना या ठिकाणी असणार आहे. डॉक्टर साहेब वेलकम. नेवऱ्यानंतर आपण भेटतोय इथे. नेवऱ्यात सगळ्यात छोटी टुर्नामेंट होते, आपल्याकडे सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे. डॉक्टर दत्तराम, तर चला आपली बॅटिंग या ठिकाणी तर आपण तयार करूया. डॉक्टर सलाम या ठिकाणी निश्चित मैदानात शिरूर टीम, कॅप्टन राहुल आणि कंपनी मैदानात चाललेली आहे. साईराम 11 शिरूर. थांबायचं नाही. प्रेक्षकांना विनंती, टीमच्या पॅव्हलियन मध्ये कुणी थांबू नका. चला सामन्याची जी सलामीची जोडी आहे या डावाची, चला या ठिकाणी राखीव खेळाडूला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये या. टीम राजेवाडेकर, सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात ताबडतोब यायचं आहे आणि आपला राखीव खेळाडू आमच्याकडे पाठवून द्यायला आला. ओके, बघूया या ठिकाणी बॉलिंग टीमलाही विनंती असेल, बॉलिंग टीमचे कॅप्टन तुमचाही राखीव खेळाडू आमच्याकडे पाठवून द्या. बॉलिंग साइड शिरूर टीम, राखीव खेळाडू या प्लीज. सलमान, बरोबर आहे का? सलमान सय्यद पहिलं षटक. तर सलामीला या ठिकाणी बघूया लाला आणि कोण जाणार आहे. डॉक्टर तुमचा राखीव खेळाडू पाठवा प्लीज. डॉक्टर चला बॅट्समन प्लीज. आले सर, बॅटर आले. जरा काय होतं, गाडीमध्ये बॅट्स होत्या त्या आणल्याच नव्हत्या, होतं असं कधी कधी, आणि काय सुरक्षिततेसाठी तसं केलं असेल त्या लोकांनी. चला सलामीची जोडी मैदानात पोहोचते. टीम शिरूर साईराम 11, विकास नॉन स्ट्रायकिंग एंड स्ट्राईकला असेल. विकास लाला नॉन स्ट्रायकिंग एंडवर.
आणि 98 धावाचा पाठलाग. पुढे सिंह माग वाघ. बघा वाघ आणि सिंहाची ही आता चेस रेस कशी असणार. चला जाऊया मैदानात. हा रनचेस तसा रंजक आणि रोचक असेल. फास्ट घ्या. शिरूर टीम तुम्हालाही 25 मिनिटात इनिंग संपवायची आहे. सलमान सय्यद बॉल येतो एस एस मात्र पहिल्या चेंडूवर प्रयत्न केलाय पकडायचे नस. यॉर्क इंग्लंड मिडल आणि लेगवर हा चेंडू फ्लिक केला होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रात. एक धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लाला स्ट्राईक वर आलेला आहे. लालाचा खेळ पाहायला मात्र बरेच जण उत्सुक असतील या ठिकाणी. होया आणि लाडाकडून चांगल्या धावा निघणंही गरजेचं असेल. टीम करताही महत्वाचं असेल. ओहो बीटन बाय द स्विंग अँड मिस. मोहम्मद सिराज काइंड ऑफ अ डिलिव्हरी. It's Arshdeep Singh kind of a delivery. Dot ball. 2 चेंडूनंतर 1. हो रिवर्स मारायचा प्रयत्न रीच मध्ये बहुधा हा चेंडू होता असं पंचाचं म्हणणं आहे. चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडूच्या निश्चित पिचिंग पर्यंत लाला पोहोचले असा नक्कीच पंचाचा त्या ठिकाणी अंदाज आहे. तर हा चेंडू oh lovely. That is a fantastic bowling. Smooth run of action. Also orthodox action. पुन्हा एकदा सलमान. फुल टॉस नाही खेळता आला. हा सुद्धा लाला थोडंसं एक्सपेरिमेंट करताना या ठिकाणी आणि थोडंसं रिव्हर्स स्वीप वर जास्त भर द्यायचा प्रयत्न आहे. वारंवार डॉट बॉल्स. सलमान इथे चेंडू टाकून झाले सलमानचे. पहिल्या षटकाची मात्र या ठिकाणी चेंडू टाकून झाले. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी केवळ 1 धाव आणि आता गोलंदाजी करता निशांत जाधव यांना आपण बघणार आहे. अग्नि गोलंदाजी मार्क वरती बघणार आहे. पहिलं पारितोषिक 2,05,555 स्पर्धेचं. दुसरं पारितोषिक स्पर्धेचं 1,05,55. तिसरं पारितोषिक 51,555. चौथं 25,555. कॉट अँड बॉलचा चान्स परंतु इकडे घेता राहिला. दोघांनी मिळून मात्र या ठिकाणी हा प्रयत्न केलाय. आता ओव्हर थ्रो झालाय. लेने के देने पड गए इस गेंद पर. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ. क्रिकेटच्या खेळात काय होईल याचा नेम नसतो. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला सुद्धा वेळ लागत नाही हेही माहिती आहे आपल्याला. कोशिश करना भाई अच्छी बात है और कोशिश ना करके हारना गलत बात है. कोशिश जारी परंतु फसलाय सामना. या ठिकाणी मात्र टीम लाला बाद झेल बाद. चला या ठिकाणी निश्चित पंचांचं बोट हवेत उठलेलं आहे आणि ते हवेत उठलेलं बोट जे आहे ते माघारी घेता येत नाही. पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी फायनल असणार आहे. पंचांनी दिलेला निर्णय या ठिकाणी आपल्याला प्रमाण मानायचा आहे. लालानं मात्र आता निश्चितच क्रीज सोडावं लागतंय.
लालाच्या स्वरूपात पहिला धक्का 2 धावांवरती या ठिकाणी टीम अच्छा फिल्डिंग साइडने या ठिकाणी अपील माघारी घेतलेले आहे. चला इथं शिरूर संघाचं सुद्धा आपण कौतुक करूया. शिरूर संघासाठी जरा टाळ्या वाजवूया. क्या बात है. वाईट कॉल उजव्या बाहेर चाललाय चेंडू. वाईट सिग्नल दिलाय. बघा असं सुद्धा मनाचं मोठेपण लागतं. मनाचं मोठेपण असं लागतं. असे अनेक उदाहरण आहेत. काही वेळा पॅव्हेलियन मध्ये आउट होऊन पॅव्हेलियन मध्ये गेलेल्या खेळाडूला सुद्धा प्रतिस्पर्धी टीमनं बॅट्समनला माघारी बोलवायची विनंती केली पंचांना. असे सुद्धा उदाहरणं आहेत. त्यापैकी हे एक उदाहरण. दरम्यान पुन्हा एकदा वाईट चेंडू. निशांत षटक क्रमांक या ठिकाणी निशांतचा पहिला, एकूण संघाचं दुसरा आहे. विकास पिसे नॉन स्ट्रायकिंग लाला स्ट्रायकिंग एंडवर 98 धावाचा पाठलाग सध्या चाललाय. हो नाहीये या ठिकाणी अपयश. परत अपयश. लाला मला वाटतं या ठिकाणी स्वतःवरती नाराज असेल आतापर्यंतच्या प्रवासात, या खास करून बॅटिंग प्रवासात. निशांत हो पुन्हा फसवलंय. स्विंगने फसवलंय आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं सध्या चाललेलं आहे. 5 षटकाचा सामना. 4 धावा केवळ आहेत. सूर्य आहे तो शॉट खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर रिजन मध्ये मारायचा प्रयत्न होता. नीटचा चेंडू बॅटवर येत नाहीये. तर 1 धाव अजून मिळाली. 5 धावा या ठिकाणी धावफलकावर. 5 रन्स. मिस्टर प्रवीण कुलकर्णी मेन पंचाच्या भूमिकेत. स्क्वेअरलीला प्रवीण कुलकर्णीचे जोडीदार, साथीदार, सहकारी यंग गाय. सध्या सरकारी नोकरी त्यांना मिळालेली आहे, त्यामुळं अंपायरिंगसाठी जास्त वेळ देता येत नाही. सौरभ हावरे सर स्क्वेअर लेगला अंपायर. राईट आर्म ओव्हर. हवेत होता चेंडू. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे आणि हा पहिला धक्का. आता मात्र निश्चितच टीम राजेवाडी 11 संघाला, राजेवाडी टीमचा जर स्कोर पाहिला तर आपण या ठिकाणी अगदी विश्वास बसत नाही असा स्कोर आहे. 5 धावा 2 षटकाच्या खेळानंतर, पॉवर प्ले नंतर. राहिलेल्या 18 चेंडूमध्ये जिंकायला 93 धावांची गरज आहे. 18 चेंडू 93 धावा. लालाकडून जी अपेक्षा होती टीमला, ती अपेक्षा या ठिकाणी थोडीशी सध्या तरी भंगलेली आहे. मात्र अद्याप अजूनही लाला मैदानाच्या आतमध्ये. आता आपण बघितलं तर सगळीच्या सगळी षटकार तर निश्चित त्या ठिकाणी 93 धावाचं आव्हान होऊ शकते. एक 15-16 षटकार या ठिकाणी या 18 चेंडूमध्ये मारावे लागतील. 15-16 षटकार सोपी गोष्ट नक्कीच नाही, पण तरी सुद्धा शक्य नक्कीच नाही. पहिला कॉन्फिडन्स शॉट आहे लालाच्या बॅटमधून. लालाच्या बॅटवर चेंडू आला, परंतु इथं थोडासा उशिरानं आलाय असं झालंय. परंतु देर आहे दुरुस्त आहे. जो भी होता है ना भले के लिए होता है. राहुल सध्या षटकाची सुरुवात केलेली आहे. राहुल छक्के मार. tenniscricket.in द्वारा हमारा टूर्नामेंट प्रसारित किया जा रहा है. बिल्कुल भी 190+ देशों में. विशाल अलबार की बैटिंग भी आपको YouTube पे नजर आएगी. बहुत सारे व्यूज आए हैं और tenniscricket.in ये ऑफिशियल यूट्यूब चैनल पर विशाल की 50 नजर आएगी आपको एक शॉर्ट पैच में. मेरे ख्याल से 10 मिनट का होगा. 2 मिनट का. अच्छा 2 मिनट का वो शॉर्ट है, शॉर्ट वीडियो है, आप जाके देख सकते हैं.
तो थोड़ी सी खामोशी है, थोड़ी सी बिल्कुल भी शांति है मैदान में, मैदान के बाहर भी इंतजार में है कि कब चौके छक्कों की यहां बरसात होगी। प्रेक्षक, दर्शक, क्रिकेट के चाहने वाले, क्या ये तूफान से पहले की शांति है? जी नहीं, यहां पर गेंदबाज अपना काम कर रहे हैं। एक बार जो है ना, मुझे मैंने अजय जडेजा साहब की एक इंटरव्यू सुनी थी, उसमें उनको सवाल पूछा था कि आपके ज़माने में किसकी गेंदबाजी आपको ज़्यादा खतरनाक लगती थी? उस जनाब बोले वसीम अकरम साहब गेंदबाजी कर रहे थे और पीछे उनके विकेट कीपर थे, उन्होंने कुछ नाम लिया, मुझे अभी याद नहीं आ रहा है। तो हम जब बल्लेबाजी कर रहे थे बीच में क्रीज पर थे, तो वहां पर एक नज़ारा था, वसीम अकरम, वाइड बॉल, वसीम अकरम वैसे बिल्कुल भी धाड़ धाड़ करके आते थे गेंदबाजी करने के लिए, बड़ा लंबा रन अप और गेंद फेंकते थे। हम यूं ही उस गेंद को देखने की कोशिश करते थे। ये नो बॉल, ये नो बॉल, फ्री रहेगा, बीमर डालिए, फ्री रहेगा बीमर, यस, तो रन संख्या बढ़ेगी आगे 14। और बाद में अजय जडेजा साहब बोले पीछे जो उनके विकेट कीपर साहब थे और वो थे, वो दोनों ही खेल रहे थे, हम ऐसे बीच में लटके हुए थे। तो वसीम अकरम साहब की वो गेंदबाजी हमें बहुत खतरनाक लग रही थी। बोले थे अजय जडेजा इंडियन टीम के, ये फ्री हिट नहीं, यहां पर भी रन नहीं बने, 16 पे 1 है, आउट, फ्री हिट पे रन आउट हो गए, इधर नॉन स्ट्राइकिंग एंड पर रन आउट हो गए। कैच वहां विकेट कीपर ने पकड़ी थी, लेकिन बॉलिंग एंड पर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज रन आउट हो गए। 16 पे 1, 16 एक गडी बाद आणि निश्चित 16वी धाव धोक्याची, विकेट या ठिकाणी छोट्याची, 16 पे 2 म्हणूया, 16 पे 2, 16 पे 2, तो नए बल्लेबाज छोटे की जगह लेने के लिए रुद्रा। ये शॉट तो मिस टाइमिंग है और पकड़ा भी जाएगा, लाला आउट हो रहे, परेशान हुए लाला थोड़ा सा। शिकार बने यहां पर मिस्टर सौरभ की गेंद पर यहां शिकार बने। चलिए, कुछ चैंपियन बैटिंग की आवश्यकता थी वहां। वैसे देखा जाए तो रनों का भी अंबार बड़ा खड़ा हुआ और उसका भी बोझ, और उस बोझ के नीचे दब गए। बोलना आसान है, करना बहुत मुश्किल है। यस, पीके साहब, शेकोटी बंद करायला सांगायची का? हा, शेकोटी जरा तिकडची थोडीशी बंद करा प्लीज, धूर आत येतोय। सौरभ 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडूवर या ठिकाणी 3 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली आहे, महत्वपूर्ण विकेट लालाची। मैदानामध्ये आता मात्र डॉक्टर दत्तराम, पुन्हा एकदा हा या ठिकाणी चेंडू बॅटवर येत नाही, फुलटॉस, नाही नीटचा मारता आला, नाही नीटचा हा फुलटॉस चेंडू कळला। डॉक्टर दत्तराम, या ठिकाणी डॉक्टर दत्तराम आणि डॉक्टर रुद्रा, मिस्टर रुद्रा, हे दोघेही फलंदाज असे ज्यांना मात्र आपलं खातं खोलायचं आहे। हो, दूर आहे, थोडासा दूर आहे, पाहूया या ठिकाणी पंच काय ऍक्शन पे रिएक्शन देतील काय। दुसऱ्या संघासाठी थोडासा नीरस आहे, परंतु या ठिकाणी टीम राजेवाडी इथून खेळत आहे, हे त्यांचं मोठं साहस आहे। नवकी टीम आहे, राजेवाडी ग्रामीण भागातून असलेली टीम आहे, सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत, मजुराची मुलं आहेत, आणि तरीही ते या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्पर्धेत येऊन खेळताय, अंडर लाईट खेळताय। भले भले टीम्स या चेंडूत 82, तर एका षटकात धावा किती निघू शकतात सांगता येत नाही। हो, हा शेनवॉर्न स्टाईलने टाकलेला लेग स्पिन चेंडू ऑफस्ट्रीटच्या बाहेर टाकला, अजून थोडासा बाहेर गेला, दिग्गज लेग स्पिनर
क्या बात है. शेन वॉर्नची आठवण. हो हो, चेंडू पकडायची, अगदी जंपला आल्यानंतर चेंडू पकडायची तर स्टाईल अगदी शेन वॉर्न साहेबांसारखी. आजही आपल्याला या ठिकाणी शेन वॉर्न आपल्यात नसले म्हणजे नाहीयत याच्यावर विश्वास बसत नाही. दिग्गज लिजेंड शेन वॉर्नला यायचंय. लाला चला वेलकम. आणि कॅप्टन मेंढापूर